परभणी जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं माझ्या पाठीमागे हे असे रोज काळे कुट्ट ढग येत आहेत, मात्र पाऊस काही पडत नाहीये। रोज परभणीतल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की हे ढग आलेत, हे एक आशेचे ढग आहेत, आज पाऊस पडल, उद्या पाऊस पडल, मात्र जून महिना संपत आला तरीही परभणी जिल्ह्यामध्ये तुटक तुटक असा एकूण 45.2 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय। आणि यामुळं ज्या पावसावर काही शेतकऱ्यांना आशा होती की बाबा पेरणी केल्यानंतर पाऊस पडल, तसे जवळपास 75,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली। मी तुम्हाला दाखवतो की जी लागवड केली ती जमीन बघा, हे सोयाबीन इथं लावलेलं आहे आणि ही आज या शेतीची परिस्थिती आहे। आपण किती जरी उकरलं इथं तरी सुद्धा ओल नाहीये, कारण पूर्ण जमीन कोरडी पडलेली आहे। हे पीक जे लावलेलं आहे ते शेतकऱ्यांनी ते सुद्धा आता वाळायला लागलेलं आहे आणि यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे तिथं हे अशा प्रकारे भर पावसाळ्यामध्ये स्प्रिंकलर लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। शेतांच्या शिवारामध्ये जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे, जिथं जिथं बोरचं पाणी असेल, विहिरीमध्ये पाणी असेल, तिथं तिथं स्प्रिंकलरवर सध्या ह्या सोयाबीनला पाणी देणं चालू आहे, कपाशीला पाणी देणं चालू आहे आणि कुठंतरी ही जी काही पावसाची तूट आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत। परभणी जिल्ह्याचं जर आपण एकूण खरीपाचं जर क्षेत्र बघितलं तर जवळपास 5.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि यापैकी फक्त 70 ते 75 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे। पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट त्या शेतकऱ्यांवर आलेलं आहे। खतं महागलेले आहेत, बियाणे महागलेले आहेत, ह्या सर्व शेती निविष्ठांची जे काही दर आहे ते महागलेले आहेत। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी खतं बियाणे घेऊन ठेवलेले आहेत ते सुद्धा पावसाची वाट पाहत आहेत, कारण पेरणीला उशीर होऊ नये अशी त्या शेतकऱ्यांची आशा आहे। मात्र वरुण राजा परभणी जिल्ह्यावर काय बरसत नाहीये, त्यामुळं शेतकरी आता मोठ्या संकटात सापडलेला आणि हे चित्र जे आहे ते ज्या ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये धोधो पाऊस बरसेल, राहिलेल्या पेरण्या ज्या आहेत त्या होतील आणि जे शेतकऱ्यांनी पेरलेलं आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे येईल अशी आशा आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।